गाईज आम्ही घेतला ट्रॅप बनवायला चिंबोऱ्यांसाठी. त्याविषयी आपल्याकडे तो आपण फक्त काय ती जाली आणि त्या रात्र लावली होती फक्त. आता आपण डायरेक्ट खास पाईपचा लावणार आहेत. यूट्यूबला बघितलं आहे कसा काय करतात तो ट्रॅप, तसा लावू पाईपाचा बनवून टाकू. आज बॉटल पण घेतली मोठी कापाला पाहिजे मार्किंग करून. हां पद्धतशीर एकदम मेजरमेंटनी. आपला आर्टिस्ट काय साधा आहे ना, मिस्त्री लादीवाला जहूर मिस्त्री जहूर. कापाची नीट याच्यात फिट करायची, त्या साईडला त्या साईडून पॅक करायची पूर्ण काहीतरी झाकण बिकन लावून. माशी इथून 100 घुसतील त्यात, तर रिटर्न नाही येणार. पॅक करू. हां पण एकदम फिट करायला लागलो, होलबिल मारून करायला लागेल. ती आहे का टायची पट्टी, ती कुठली टाय पट्टी बोलतो ना? हां टायरप आहे का ती? हां मग त्या लावून टाकू 4. इथं 4 तिकडे 4. तो गाईज बघा आपल्याला उत्तम मागं कोण आहे, महेश भाई आहे. तर आपण आता बरोबर ट्रॅप आणि जवळपास चिंबोऱ्या पकडायला बघू, म्हणजे भेटर का चिंबोऱ्या. आपण ट्रॅप लावून बघू. आपल्याला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपण तिथं आपल्याला 2 चिंबोऱ्या दिसल्या होत्या पण त्या गेल्या बिलात. तर आता आपण तिथं ट्रॅप लावून बघू. तर ट्रॅपमध्ये भेटल्या तर काम पच्चीस होऊन जाईल आपला. काय वाटतं भाई, भेटेल का? त्याशी कोणाला तरी भेटलं ना तिथं? हो भेटल्या. बघू आता आपल्याला पण भेटतात का नाही त्याच ठिकाणी. त्यांनी पण काहीतरी ट्रॅपच लावला होता. असं दाखवतो थांबा काय आता फिटिंग करून बघतो. फिटिंग बसेल परफेक्ट. मांडी बिंडी घालून एकदम पद्धतशीर बसलाय. आता काय जेवायलाच बसले. आणि आज झाले 3 बहिणींची भेट. त्यांच्या आई पण आहे सोबत. ही कंपनी आहे आणि हे प्रोडक्ट आहेत. ती ऑरेंजवाली एकदम मोठी मावशी आहे, ही सेकंड आणि ही थर्ड. काय 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 कुठून आली? मग हां अरे आता निघत कसा काय ते बघ. अशी चिंबोरी याच्यात अशी घुसली ना आतमध्ये तर निघता येणार नाही असा विषय. आता आपण हॉटेल तर कार टोचत गरज का होती का? रागना नको. एक ट्राय करते. हा तिथून उचल पहिले. हा निघत. हा तिथला कार बघ. काय गरज होती का? म्हटलं नॉर्मल तेवढी टाकील, आखी टाकली. हे आर्टिस्ट काय ना काय करायला बघते. कंटेंट असा कंटेंट शिरा कापशील. आला निघला काहीच निघला. बघा बघा कसं तुझ्या घरात आका घालना आरपार. हा आता काढ आता. अजून हात नको लावू. काढू दे आता. राईत लावून लागलेला घालायला. हा मला पण मागाशी तो काढतोय. निघणारच नाही. मम्मीने हात लावला म्हणून निघला. काय नाही बघू कशा लाईन उठल्यात. हा उठल्या ना लाईन. बघा आपण ट्रॅप लावून बघू कसा काय बनतोय तो, कसा काय होतोय. बघा असं कापलाय ना, असं लावलं ना
असा लावायचा. यातून चिंबोरी आतमध्ये जाईल. लावू आतमध्ये ढकलू. हा ला तरी संपल. तो चिंबोरी आतमध्ये गेली ना ते बाहेर येऊ शकत नाही. माझा कसा आधार टाकलेला चिंबोरी अटकेल, तिला बाहेर यायला जमणार नाही, असा विषय आहे तो. बसला तर टायर अप करायला लागेल. बघा काय इकडून पण पॅक केलाय का? हा चिंबोऱ्या काढशील कशा? निघाल ना. निघाल ना नक्की. हा बघ हेच कापायला लागेल नाही. तिकडून सही घालायची. काठी घ्यायची असेल ते घ्यायची. हे बघ ती काठी आहे तिथं. ती घ्यायची पाठी. हा गाईचं बघा ह्यो लावला इथं. इकडून पूर्ण पॅक आणि चिंबोरी इकडून निघणारच ना बाहेर, एवढा फिट झाला ह्यो. आणि पलटी कर बाई. आणि इथून असा इथून चिंबोरी घुसली का डायरेक्ट त्या बाटलीत किंवा तिथं राहील. बऱ्याच चिंबोऱ्या बसतील याच्यानं. 8-9 चिंबोऱ्या सहज बसतील, जर असतील तर सहज बसतील. पण चारा कुठे लावाला ट्रॅप केले. हा हे होल पाडायला लागतील त्या बाटलीला खाली. पण पाणी कसं जाईल आरपार. हे टाकून आपण आयरन तापून डायरेक्ट होल मारू गाईच. आणि या बघा 3 बहिणी, मावशी मम्मी आणि ही त्यांची फॅक्टरी. 3 बहिणींची 3 पोर आहेत. अरे चौथा आला नाही उमेश भाई. हे बघा ही कंपनी आहे, ही कंपनी आणि हे प्रोडक्ट. सांगितला 3 बहिणीची 3 पोर आम्ही आहे तिथं. अगो बाई मेकअप करायला घ्या. मेकअप करायला घ्या. आणि बघा इथं गणपतीचं काम चालू आहे. गाईज घेतलं धुवल पाडायला पाहिजे. मस्त आयरन तापवले आणि होल पाडतोय आता. होल पाडून घेऊ. चिकन आणू. चिकन आणल्यावर आपण जरा त्यात हे आणू काय ते आतडी आणि पाय आणू, त्यात टाकू आणि मग लगेच लावून टाकू ट्रॅप. आज नाही तर गाईज पण आता घेतलं आतडी बांधायला. चारा लावू. चारा यातून टाकून देऊ खाली वरती धर. एका पाईपात भेटतील का सांगू शकत नाही. आपल्या 4-5 ट्रॅप होते पण आपल्याकडे तेवढं पाईप पण नाही. डबक्या पण आपल्याकडे याच्या तेलाच्या. जर त्याला डबके उके असते ना तर काम 25 झालं असतं आपला. तर तरी आपण एक पाईप लावून बघू, ट्राय करून बघू. नंतर आपण अजून पाईप बनवू मग नंतर. आता ह्याला तर गाईज ट्रॅप बनवून झाला आपला. बघा दाखव. एकच ट्रॅप आपल्याकडे, म्हणजे बॉर्डर आपल्याला कमी पडली. दुसरा एक पाईप होता आपल्याकडं. 2 पाईप होतं पण आपल्याला एक बॉटल कमी पडली. आपल्याला मोठी बॉटल पाहिजे. किती ना 2.25 लिटरची ना. 2 लिटर ती बॉटल कमी, म्हणजे बॉटल नाही आपल्याकडे, म्हणून एकच ट्रॅप बनवला. तर हा लावून ठेवू. आता लवकरच लावू. एक रात्री जर फेरी मारली तरी समजेल काय विषय. 10 वाजता फेरी मारली वाटत नाही काहीच. कारण की गाईच कमी आधीच काय माहिती आहे का, कारण की आम्ही जातो आम्हाला 100 भेटतच नाही, लोकांना भेटतं काय समजत नाही. तर याशी पण आम्ही इथून गेलो तर तिथं आम्हाला 2 बिलं जाताना दिसल्या. तर लगेच दुसऱ्या दिवशी कोणतरी तिथं असं ट्रॅप लावला, काहीतरी डबक्या मांडल्या, तर त्याला 2 चिंबोऱ्या भेटल्या. तर बघू आता तुम्हाला समजायला चिंबोरे भेटल्यात का नाही थंबनेल बघून आम्हाला अजून माहिती नाही भेटतील का नाही. हा ते पण आहेच. तर बघू आपण ट्रॅप लावता. ट्रॅप तर लावून ठेवू. भेटल्या तर ठीक आहे, नाही भेटलं तर मग बघू काहीतरी करू. पण जिथं आम्हाला 2 चिंबोरे दिसल्या ना त्या दिवशी बिलात, तिथं आम्ही लावा झालं ट्रॅप, कारण की तिथं चान्सेस जरा जास्त आहेत चिंबोरी भेटण्याच्या. तर चला ट्रॅप लावून घेऊ. आता जाम जोरात पाऊस आला. लय जोरात पाऊस आला. जमा तुम्हाला दाखवतो पाऊस. डोंगर पण दिसत नाही, समोरचा डोंगर पण दिसत नाही. पूर्ण आता भिजायला होणार आहे पूर्ण. किती जोरात पाऊस आला बघा. मागं डोंगर पण दिसत नाही. बघा इथे डोंगर आहे. आता दिसतं तरी पण इथे काय तो पण दिसत नाही पूर्ण. भाई मोठे भेटतील नाच गाईज आज मोठे पण भेटतील असं बोलते भाई पाऊस पडल्यावरती. तर तिथं पण आम्ही जाऊ शकतो. आमचा प्लॅन कधी पण आमच्या मनात काय येऊ शकतो आणि आम्ही प्लॅन कधी पण चेंज करू शकतो. आता ट्रॅप मांडून तर ठेवू आपण. तर पाऊस पडत राहिला कंटिन्यू तर परत आम्ही मोठ्याने पण जाऊ. आम्ही काय चावला काहीतरी वेगळंच काहीतरी. हा मग माशी का काहीतरी होती वेगळंच होतं काहीतरी विषय. काहीच जंगलात आलो का काय पण होऊ शकतो. बघा ना कसं जंगल. आम्ही एकतर रात्री फिरतो ते तुम्ही एरिया बघून घ्या. संध्याकाळचे कसं एरिया आहे हो. आणि रात्री आम्ही इकडे येतो फिरायला. इकडे आम्ही इकडे खाली जातो. पाईप आहे ना त्याच्या पलीकडे नदी आहे खाली, तिकडे जातो आम्ही.
आणि इकडं तिकडं सरळ दिलं थोडंसं बघा भिजलं कारण की असं क्रॉस पाऊस आला आहे तर छत्री आम्हाला आडवी करायला लागेल आम्हाला आता जातो आम्ही पहिल्याने ट्रॅप लावतो हा एक इथे मग कोणतरी आहे माणूस आहे तिथं कोणतरी बघा छत्री दिसते तुम्हाला माणसं कोण आहे लेडीज आहे का अच्छा गावात माझ्या कोणतरी लेडीज आहे काहीच आपण दुसरीकडे जाऊ आता काहीच कपल म्हणजे जोडपं होता आहे कपल म्हणजे तुम्ही असं समजू नका कपल जोडपं होता एक ते काहीतरी वलकुंद खाण्याला आलं वाटतं आम्ही जरा दुसऱ्या रस्त्यातून आलो तोपर्यंत ते गेलं निघून पालाले बोलतो पालाले म्हणजे ते गेले आपण जागा सोडून मग तर आपल्याला बघा आपल्याला इथं दिसलं त्या चिंबोऱ्या इथे या बिलात इथं बिल होता ना बिल तिकडं होता तिकडं होता का इथं होता इथं नव्हता गाईज सांगतो ना इथं पाणी नाही ना बिलाजवळ त्यांच्या बघा इथं आम्हाला इथं चिंबोर दिसल्या त्या त्याशिवाय आम्ही आता ना इकडच्या बिलान दिसलेली एक तिकडच्या बिलान इथं एक बिल आहे एक इकडे एक बिल आहे त्या बिलात आम्हाला चिंबोर दिसल्या का सांगते लावाचं तर आम्हाला ट्रॅप इथं लावायला लागेल कुठेतरी ओके इथे हां तेव्हा त्यांना वास इथपर्यंत खाली येईल चल आणि तेव्हा ते खायला येतील पाणी तो इकडे पण घुसल आणि तिकडे पण जाईल खाली तिकडे पण जाईल खाली पाणी ना तिकडे पण जाईल मग इथल्या चिंबोऱ्या निघल्या पाहिजे जर इकडे चिंबोर असतील ना गाईज खाली कुठं आसपास तर आम्ही तर ट्रॅप लावतो इथे वरती एक धरलेली बघ आपण बारीक इथेच धरलेलं ना मग कुठं लावायचा थोडासा वरती लावायचा इथं लावतो का पाण्यात तिथं तेव्हा मी इथं बोलतो इथं इथं हां नाही तर मग इथं इथं कारण आपण एक इथं पकडलेली ना इथं आपण पकडलेली मग जर आपण इथं लावला तर तिथं असेल तर ती पण भेटेल खालच्या पण भेटेल म्हणून 2 ट्रॅप आहे धर 2-3 ट्रॅप मेन आपल्याला बाटल्यात लावतो खालच्याच पाहिजेत ना सध्या तरी हा मग ठीक आहे इथंच लावू इथंच काय आता मी इथं ट्रॅप लावतो आमचा मोठा डिसिजन आम्ही घेतलेला आहे तिथं आम्ही जरा कन्फ्यूज झालेलो जरा इथं लावतो ट्रॅप कसा ट्रॅप लावतो बाई मागा तुम्हाला दाखवतो दगडा वेगळ्या सगळी गोळा करून लावायला लागतात आता वाहून नको जायला तो ट्रॅप काय दे बघा बाई ट्रॅप लावतोय असं पाईप लावला आहे तर जरा आजूबाजूला दगडा लावतोय आता वाहून नको जायला पाऊस पडता आता कंटिन्यू बघा पाऊस चालू आहे जर जोरात रात्रभर पाऊस पडत राहिला पाणी जर वाढला तर ट्रॅप वाहून जाईल आपला म्हणून जरा दगडांची सिक्युरिटी लावतो बाई इकडं आम्हाला चिंबोर दिसली होती एक इथल्या बिला तिथं एक आतमध्ये बिल आहे नाही इकडं आतमध्ये बिल आहे तर इथपर्यंत पाणी गेला किंवा त्यांना वास गेला तर त्या शोधत येतील काहीतरी खायला मग जर त्या एकदा याच्यात घुसल्या ना तर त्या बाहेर निघू शकत नाही असा विषय तर बघू आता सकाळी आपण बघायला येतोच कारण की आता लावून जाऊ सकाळी बघायला येऊ डायरेक्ट तेव्हा समजेल चिंबोरी भेटतात का नाही भेटतात किती भेटतात ते पण समजेल रात्री एक फेरी मारूच आपण 11:30-12पर्यंत जर टाईम भेटला तर नाही तर मग डायरेक्ट होतं सकाळीच चला आता ट्रॅप लावून झाला आहे जाऊ आता घरी तर तुम्हाला आता नंतर भेटू उद्या सकाळी डायरेक्ट नाही तर मग गणपतीचं काम करत असेल तर गणपतीचं काम करताना तुम्हाला दाखवतोच हे काम चालू आहे तो गाईचा लावून आलो आणि आता जरा इथं गणपती आपल्या काथा आहे ना गणपतीचा तो असा बाहेर निघा तो जालाला घ्यायचा आहे तर यो स्टोव लावायचे एक्सपेरिमेंट केलाय मग अशी एक्सपेरिमेंट तो डायरेक्ट माझ्या अंगावर उडला चांगला रॉकेल इथपर्यंत चांगला रॉकेल उडला होता एक एक्सपेरिमेंट आमचा फेल गेला आता एक्सपेरिमेंट कसा होतं बघू आपण आता मामा बसलं म्हणजे होईल मग अशी यांनी भेटला होता यांनी जवळजवळ जालालाच घेतलेला चांगला आता होऊ शकतो आता पेटेल मामा पेटवतील याच्या हातातून काय चांगलं काम होईल काय आता बघू कसा होते कसं टाकायचं जजमेंट काढा किती फुल पला पल छत्र्या काढून घेतलं चांगल्या ना आता पेटेल मी बोललो ना मामा पेटवतील मी बोललो ना मामा पेटवतील थोडा पिन पिन बॅटरी मार त्याच्या बॅटरी मोबाईल पाणी पडलं उलटी बोलली कुठे बॅटरी नाही लागून काही जाता बघा आता बघा काही होते गरम गरम होते गरम होते बस गरम होते गरम होते भटका भाई गाईज स्टोने आपल्याला दिला दागा थोडासा
तर तो आता नाटकं करायला लागला स्टो आपला तो. तर इथं बघायला पाहिजे होतं स्टो करता करता आम्ही बराच टाईम झाला तरी तर 10-23 झाले म्हणजे आता 10:30 वाजले आहेत. तर अर्धा तास आधी आम्ही स्टोचं काम ठेवला आणि जेवायला गेलो. जेवलो मस्त आणि आता आपण झाल्यावर आपला ट्रॅप बघायला असंच एक फेरी मारतो फक्त आता. बघून येऊ फक्त ट्रॅप. आपण डायरेक्ट सकाळी काढतो ट्रॅप तो, पण एक असं तर जेवलो तर राऊंड मारू बरं. तर राऊंड मारू आणि मग बघून येऊ कसं काय चिंबोरे आले आहेत नाही आलेत आणि मग जाऊ घरी. मग सार्थक सकाळी येईल बघायला. आता मी जाईल घरी, मग सार्थक उद्या सकाळी येईल आणि काढून जाईल. सकाळी येऊ सार्थक. हा मला फोन करून उठव. झाडाला टोकलो मी. अरे ब्रेक मारतोस मीच घाबरलो बरं. हाताला काय लागला माझ्या, काही झाड लागला म्हणून जरा पुढे जायचं. बघा मोठ्या बघा किती छोट्या आहे बघा. बघा मोठ्या. जाऊ दे त्याला त्याची जिंदगी जगू दे. आपण जाऊ चिंबोरी बघायला. गाईत चाललेलो आम्ही चिंबोरी बघायला, आपला ट्रॅप बघायला. पण आम्हाला या शेतामध्ये चिंबोरी भेटली आहे बघा. या आपल्या तिथं अशी तर आपल्याला बोरी झाली ना, छोट्या चिंबोऱ्या भेटल्या तिथं एक चिंबोरी भेटली एकदम मोठी आणि एकदम ब्लॅक आहे. ब्लॅक गोरी पण नाही, एकदम काली काली चिंबोरी आहे. हे बघा अटकलं व्हायचं स्ट्रगल झालं बाहेर यायला, कारण की प्रॉपर शेत आहे. हो खणलेला शेत आहे, लावणीसाठी गेलेलं आहे पेरणीसाठी. तर एकदम पाय जातात आतमध्ये. बघा पाय ठेवला का कुठं पाणी लागतं बघा, डोक्यापर्यंत पाणी लागतं आहे. मी जे असं बॅटरी मारत होतो तर सार्थकला बोललो भाई बरं चिंबोरी आहे मोठी. बायकाला धावत आणायला बघा पाय निघत नाही, त्याचा पाय निघत नाही. पाय धुवू बाई, पाय धुवू. एवढा काय पायाचा. चिंबोरी भेटली महत्वाची आहे. चिंबोरी लय महत्वाची. असला धावत गेला काहीच. बघा असली मोठी चिंबोरी बघा. हे बघा बा बा एकदम. हे तुझी बॅटरी हां कशी आहे एकदम ब्लॅक मांबा. वा ये बॅनरला मोठ्याला लावायचं आपल्याला. सगळा पाणी कदूल गेला, सगळा पाणीवाला दिसत होता आतला का पाणी कदूल गेला. दुसरी कुठं असेल ती पण नाही भेटायची. आता पिशवी पण आणली आम्ही काहीच, फक्त ट्रॅप बघायला चाललेलो. आता हातात घेऊन फिरायला लागली. तिथं दिसली मग कशी करशील. हां ती माझ्या हातात दे नाही. गाई चालतो ट्रॅप जवळ, पण ही बघा चिंबोरी पण भेटली आहे. पण नरम एकदम. जाऊ दे घ्यायची नको ना. नरम चिंबोरी घ्यायची एकदम नरम चिंबोरी. म्हणजे तिने आता जस्ट कोस सोडली अशी असते ती चिंबोरी. पाय खालीच आहे जस्ट तिने अशी हे सोडले. तिचा काय करायची, सोडायची का काय घ्यायची. ठेवू ना पाय खाली तोपर्यंत. घ्यायची बघा तिने जस्ट अशा आपला तिथे असतं ना वरचा कवच तिने सोडला आहे आणि आता तिला नवीन दुसरा कवच येईल. एकदम नरम चिंबोरी. आणि आपला इथं ट्रॅप आहे दिसतं काय बघा व्हाईट व्हाईट. बाईकला बॅटरी घेऊन आमच्याकडे एकच बॅटरी घे. चिंबोरी चावली अशी चावल ना. भाई कसा पकडतं काय माहिती. तिला पकडतो तरी पण मी ट्राय करतो पकडात पाठीमागून. मला दाखवतोच. एकदम आयला तिच्या आतमध्ये डायरेक्ट बोट जाते काहीच. हे सार्थक सोडली पडली काहीच. नरम चिंबोरी एकदम नरम पलाली. गाईस ती एकदम नरम चिंबोरी ती. तिला पकडायला गेलो असा बोट ठेवून तर तिच्या आतमध्ये पण बोट गेला डायरेक्ट तिच्या आतमध्ये बोट गेला असा. पण नरम चिंबोरी होती ती. जस्ट तिने असं कवच सोडलं तिचा. आता सार्थक जरा पुढे गेला तिकडे बघायला. आमच्याकडे एकच बॅटरी घे. मी जरा इथं थांबून व्हिडिओ करत होतो तर तो पुढे गेला बघायला. हे काय आहे का चला बारकी आहे पकड. आहेत चिंबोरे बऱ्यापैकी पण बारके आहेत. बघू थोडंसं फिरतो इथं. भेटला तर भेटला नाही तर मग जातो घरी. चला तर तुम्हाला नंतर भेटतो, सांगतो किती भेटल्यात नाही भेटल्यात दाखवतो. कारण की बाईकडे बॅटरी घे, माझ्याकडे बॅटरीच नाही म्हणून. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आम्ही ट्रॅप काढला जस्ट चेक करायला बरं बघू आतमध्ये आहे का नाही. तर सकाळी बस कोण घेऊन जायचं आता आम्ही अरे बाबा दिसते का तुझ्या ह्याच्यात. गाईज हे बघा चिंबोरी बघा कसली मोठी आहे. मला दिसणार नाही एवढी. हे बघा
लय म्हणजे लय मोठी चिंबोरी. असं वाटतं की काढून न्यावी घरी, कारण की परत जर रात्री कोण इथं फेरी मारायला आला किंवा सकाळी जर आम्हाला यायला नाही जमला, दुसरा कोण काढून नेऊ शकतो ना भाई. गाईज लय मोठी चिंबोरी आहे. मला वाटतं ही चिंबोरी आहे ना, एवढी चिंबोरी होईल वाटते, याच्यापेक्षा मोठी पण होऊ शकतं. मोठी पण होऊ शकतं. काढून बघायला लागेल, आता समजत नाही आतमध्ये. तर बघू, आम्ही काढायचा प्रयत्न करतो चिंबोरी. कुठं आली लय मोठी चिंबोरी गाईज, लय मोठी चिंबोरी. आमचा एक ट्रॅप सक्सेसफुल झाला आहे. एका याच्यामध्ये म्हणजे बघायला आलो ट्रॅप, तर एक शेतात भेटली आणि एक ट्रॅपमध्ये पण भेटली. म्हणजे आम्हाला अजून ट्रॅप बनवायला लागतील, म्हणजे आपला काप 25 होईल आणि आपल्या टँकमध्ये सोडायला भेटतील चिंबोऱ्या यावर्षी. या टायमाला, सॉरी यावर्षी नाही, या टायमाला. तर ही काढू कशी, आता तोच प्रश्न पडला आहे मला, कारण की हिला आपण पकडलं आहे हातात. ती कशी काढू बघू. बघा कसली मोठी काय ती, एवढीच मोठी ती आहे असेल, एवढीच मोठी ती. हे बघा ही कसली मोठी ना, तेवढी मोठी ती असेल, कारण की वाटते तेवढी मोठी म्हणून. नाही मोठी. आम्हाला रेलचा जुगाड करतो कसा काढायचा तो. भेटली त्याचा काय नाही, ह्याच्यात गुतली तिचा आनंद झाला. बघा ऐकलं काहीच, आमचा ट्रॅप सक्सेसफुल झाला असं आम्हाला बोलायचं बस. कारण की आम्ही लय ट्रॅप लावलेलं, दरवर्षीला ट्रॅप लावायचो, पण कधी आम्हाला यश भेटत नव्हता. 2-2 तास एक ट्रॅप बनवायचो, कापी. मागच्या वर्षी आम्ही लय ट्रॅप लावायचो. आम्ही तेव्हा व्हिडिओ नव्हतो बनवत, आता तर जास्त व्हिडिओ बनवायला लागलो मी. नाही तर मागच्या वर्षी आम्ही लय ट्रॅप बनवायचो गणपतीच्या टायमाला. पण ते ज्याला फोन केला येईल का पिशवी घेऊन बघ येत असेल तर आम्हा काय, जर आम्ही पिशवीचा जुगाड करतो. तेच गाईज हे बघा, चिंबोरी काढायला घेतली ट्रॅपमधली. काय आलू आलू काढ, मी तर नाही धरणार बाबा. पुन्हा धरणार माहिती आहे. आलू काढ, काढ नाही एकदा. ते काय थोडी चांगली निघणार आहे. काढ. इथं टाईट आहे गाईज, जरा तो टाईट झाला आहे, निघत नाही. हां निघला. तुम्हाला दाखवतो चिंबोरी किती मोठी आहे ती. आता असं घेत. हा गाईज कडक चिंबोरी. मालेचा मासा आहे का? ही माल्याचा मासा पण आहे. शिंगटा काहीतरी, शिंगटी मुशी सारखं आहे. मासा पण आहे गाईज. तर तिला हे घे. नाही पहिले खाली काढ. काली इथं हा आलू काढ ना. मार इथे. अरे दाखवायची बाई गाईजला. तू थांबा, मी थांबलेलाच आहे. बॅटरी कुठं मारतो? अरे कुठं मारू. गाई झाली चिंबोरी बघा, कसली मोठी चिंबोरी बघा गाईच. बघा निघते बाहेर बघा, ही बघा जोर काढते बेकार जोर काढते एकदम. बाबा काय बोलत, तीच साईज आहे म्हणून. बघा काहीच बघू मारलोच मोठं आहे. बाबा मागं दाखव साईडली. ही मेल आहे, ही मेल आणि ती फिमेल आहे. बघा कसली मोठी काहीच. काहीच कशी पोज आहे. तर आपण आता टाकूया गोणीत. 2 चिंबोरे झाले आहेत आणि जाऊ परत ट्रॅप लावू आणि परत जाऊ मग घरी. आता कसली मोठी गाय. हिचा पांगडा लय मोठा आहे. मेलचा पांगडा मोठाच असतो तसं म्हणून. अलगच टाक. हां गाईच बघा, काली आणि गोरी बघा. ही कालीला मारतं डायरेक्ट. मच्छर लय. आम्हा काय आता मी ट्रॅप लावतो परत आणि मग जातो घरी. तर गाईज आता जस्ट घरी आलो. 2 चिंबोरे घेतले आणि सार्थक इथं ठेवले त्या, कारण की उद्या परत ट्रॅप चेक करायला जायचं आहे. मी आलो घरी, तो उद्या सकाळी उठून झाला ट्रॅप चेक करायला आपला. तर गाईज आम्ही म्हणजे दरवर्षी ट्रॅप लावायचो, मागच्या वर्षी लावायचो, त्याच्या आधी पण लावायचो ट्रॅप, पण कधी त्या चिंबोरे भेटलेच नाही. एक तर आमचा तो चारा असताना चिंबोऱ्यासाठी तो तरी कोणतरी घेऊन जायचा, म्हणजे कोणतरी चिंबोरच काढून येतं असं वाटतं, कारण की त्यात चारा पण नसायचा आणि चिंबोरी पण नव्हती भेटत आम्हाला तेव्हा. पण आता आम्ही या टायमाला संध्याकाळी 7 वाजता ट्रॅप लावला, काहीतरी ओळीड होता तेव्हा. तेव्हाच लावला संध्याकाळी 7 वाजता. आणि मग आता जस्ट चेक करायला गेलो. जेवलो बरं घरी यायचं होतं म्हणून परत एक चेक करून येऊ. तर चेक करायला गेलो तर समोर एक शेतात चिंबोरी भेटली आणि एक आपल्या ट्रॅपमध्ये चेक केलं तर तिथं 2 होत्या. म्हणजे ट्रॅपमध्ये एक होती आणि ट्रॅपच्या बाहेर एक होती, तिथं नरम. तर यावर्षी आपला ट्रॅप सक्सेसफुल झाला. आणि दरवर्षी लावतो तेव्हा आम्ही चिंबोरी भेटतच नव्हती. तर आता बघू उद्या सकाळी जाईल सार्थक चेक करायला, तेव्हा आपल्याला समजेल किती आहेत त्या. ते तुम्हाला डायरेक्ट आता ब्लॉगमध्ये समजेलच. तसं आपण डायरेक्ट आता उद्याच भेटू. बाय बाय. तर गाईज गुड मॉर्निंग. आणि एक विषय झाला गाईज, काल आपण तो ट्रॅप लावलेला ना, तो ट्रॅप वाहून गेला असं सार्थकचा मेसेज आला होता. म्हणजे सकाळी 7 वाजता मेसेज केला, तो गेला बघायला. तर बोलतं बहुतेक आपला ट्रॅप वाहून गेला असेल, नाही तर मग दिसत नाही, कारण की रात्रभर पाऊस पडला वाटतं. आणि तुम्हाला दाखवलं पण मी
संध्याकाळी किती पाऊस पडत होता, ते डोंगर दिसायला लागलं तरी पाऊस या साईडला गेला होता, गाडेश्वर साईडला वरती जास्त पाऊस पडला वरती. आणि रात्री पण पाऊस पडला बऱ्यापैकी. तर पाणी एवढं वाढलं आहे ना का डोप्यापर्यंत पाणी वाढलं, डोप्याच्या जास्तच वरती मांडीपर्यंत पाणी वाढलं आणि सगळं पाणी लाल आहे. तर तो ट्रॅपच दिसत नाही तिथून, वरून तर दिसत नाही. रात्री दिसत तरी होता आपल्याला ट्रॅप, वरून बघितलं तरी, पण तो आता दिसत पण नाही ट्रॅप. बोलतो एक तर वाहून तरी गेलं असेल, नाही तर मग पाणी कमी झाल्यावरती समजेल काय तो विषय. तर त्याच्यात चिंबोरी आहे का नाही माहिती नाही. काल नशीब आपण ती एक चिंबोरी भेटली ती काढून ठेवली आपण, नाही तर ती पण गेली ट्रॅपसोबत वाहून, बरे आपण काढली ती. आता बघू, पाऊस दिवसभर नाही पडला तर पाणी कमी होईल, मग तेव्हा बघायला जायला लागेल. नाही तर मग समजेल काय विषय तो, म्हणजे ट्रॅप पुढं गेला आहे का काय केलं आहे ते तुम्हाला तर बघायला भेटेल डायरेक्ट नंतर पुढच्याच ब्लॉगमध्ये, नंतर समजेल. तर एवढीच होती व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.